मध्यंतरी ट्रिपला गेलेले असताना खरं तर सगळं छान चालू होतं. म्हणजे माझ्या आवडीची माणसं माझ्याबरोबर होती, सगळी प्रेक्षणीय स्थळ सुंदर होती, फुल टू धमाल चालू होती. पण तरीही काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं आणि काय ते मात्र कळत नव्हतं. ट्रिपवरून घरी आलो, फ्रेश झालो आणि मी जेव्हा वरण भात तूप लिंबू असं जेवले तेव्हा माझं मन एकदम शांत झालं आणि मग कळलं, अरे हे मी मिस करत होते. तुम्ही सुद्धा सर्वांनी हा अनुभव खूप वेळा घेतला असेल की आपण कितीही फिरलो, कितीही छान छान पदार्थ खाल्ले, तरीही शेवटी जोपर्यंत घरी येऊन वरण भात खात नाही तोपर्यंत आपल्या मनाला तृप्त वाटत नाही. खरं तर आपला पहिला आईच्या दुधा व्यतिरिक्तचा घासच असतो तो वरण भाताचा, आणि म्हातारपणीचा शेवटचा घास सुद्धा असतो वरण भाताचा. सगळ्या स्त्रियांना बनवायला खूप आवडणारं जेवण म्हणजे वरण भात. इझी तरीही पोटभरीचं आणि पौष्टिक. या वरण भाताची किंमत घर सोडून बाहेर जास्त दिवस राहिल्यावर जेवढी कळते ना तेवढी कधीच समजत नाही. माझ्या तर वरण भाताबद्दलच्या खूप छान छान आठवणी आहेत माझ्या आजोळच्या. तो वरण भात अजूनही मला आठवत असतो. तुम्ही म्हणाल हे काय वरण भाताचं पुराण लावलंय, पण तसं नाही. पूर्णावरणाचा स्वयंपाक असं आपण नेहमी म्हणतो. कोणतीही पंगत वरण भाताशिवाय पूर्ण होत नाही. घरी आलेल्या सवाष्णीला, माहेरवाशणीला वरण भात खाऊ घातल्याशिवाय आपण पाठवत नाही. त्यामुळे वरण भात हा कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे आणि त्याला ती खूप मिस देखील करते.